श्रीराम लाईव्ह न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। चाळीसगाव रोडवरील जामचामाळा भागात असलेल्या अलेरा हायस्कूल समोरील सरफराज किराणा दुकान चोरट्यांनी फोडले, रोकडसह हजारोंचा माल लंपास। शहर पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत छोटा हत्ती वाहनातून नेण्यात येणारे 400 लिटर स्पिरिट जप्त। सौंदाणे येथे प्लॉटच्या व्यवहाराच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी, दुचाकीसह घरांच्या काचा फोडल्या। निकुंभे येथे बिबट्याचा धुमाकूळ, वासरूचा पाडला फडशा। प्रभाग क्रमांक 12 मधील वडजाई रोडवरील स्लॉटर हाऊस जवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। IMA हॉल येथे विश्वस्त संस्थांसाठी आयकर व हिशोब तपासणीबाबतची कार्यशाळा संपन्न। आणि दोंडाच्या शहरात चोरी घरफोड्या करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील जामचामाळा भागात असलेल्या अलेरा हायस्कूल समोरील सरफराज किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील रोकड, खाण्याच्या वस्तू, सिगारेटचे पाकिट असा हजारोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली। धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील जामचामाळा भागात असलेल्या सुलतानिया नगरातील शेख जलील यांच्या मालकीचे अलेरा हायस्कूल समोरील सरफराज किराणा दुकान अज्ञात चोरट्याने फोडून दुकानातील रोकड, खाण्याच्या वस्तू, सिगारेट पाकिटे, साबण असा हजारोंचा माल चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की शेख जलील यांच्या मालकीचे सरफराज किराणा दुकान आहे। शनिवारी पहाटे 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या शटरला लावलेले बारीक कुलूप तोडून दुसऱ्याकडचे जाड कुलूप न तुटल्याने शटरची कडी कापून दुकानात प्रवेश केला। गल्ल्यातील 15,000ची रोकड, 1,000ची चिल्लर तसेच काजू, बदाम, सिगारेटची पाकिटे असा सुमारे 30 ते 35 हजारांचा ऐवज चोरून नेला। घटनेची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यास मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांमार्फत सुरू होते। आज रात में लगभग 1:30 से 2 बजे के टाइम मेरे पास फोन आया मेरे दुकान के पड़ोसियों का कि तुम्हारी दुकान में चोरी हो गया है। मैं जाके यहाँ से देखा, वहाँ पे शटर उठा के तो मैं 15,000 रुपया लगभग रखा था व्यापारी को देने को। 10,000 का चिल्लर था, 5-5 का, 1-1 का डॉलर दोनों का, तो वो भी नहीं था। और सिगरेट का बॉक्स भी नहीं था, काजू बादाम वो भी नहीं था। लगभग 30 से 35 हजार का मटेरियल गायब हो गया। धुळे शहरातील 12 पत्तर चौकात शहर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छोटा हत्ती वाहनातून बनावट दारू तयार करण्यास उपयोगात येणारे 400 लिटर स्पिरिट जप्त केले असून वाहनासह 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन माजी नगरसेवक पुत्र दिनेश गायकवाड यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे शहरातील 12 पत्तर परिसरात शहर पोलिसांनी सापळा लावून छोटा हत्ती वाहनातून बनावट दारू तयार करण्यास उपयोगात येणारे स्पिरिटचे 200 लिटर क्षमतेचे प्लास्टिकचे 2 ड्रम जप्त केले असून माजी नगरसेवक पुत्र दिनेश गायकवाड याच्यासह 4 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बनावट दारू तयार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या स्पिरिटची शहरातून वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना मिळाली होती। त्यांनी लागली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांना कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार 12 पत्तर चौकात सापळा लावून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत होती। शुक्रवारी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास छोटा हत्ती वाहन क्रमांक MH18 AA5003 यास पोलिसांनी थांबवून वाहनाची तपासणी केली। वाहन चालक सुनील माहरू पाटील राहणार नकाने यास वाहनात ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये काय आहे अशी विचारणा केली। तो समाधानकारक उत्तर देऊ न शकल्यामुळे पोलिसांनी ड्रमचं झाकण उघडून शहानिशा केली असता त्यात स्पिरिट आढळून आले। 200 लिटर क्षमतेच्या 2 निळ्या प्लास्टिक ड्रममधून 42,000 रुपयांचे 400 लिटर स्पिरिट व 1 लाख रुपयांचे छोटा हत्ती वाहन असा एकूण 1,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस नाईक प्रल्हाद सुखदेव वाघ यांच्या फिर्यादीवरून शिरूड येथील माजी नगरसेवक पुत्र दिनेश निंबा गायकवाड उर्फ दिनू डॉन, धनराज जितेंद्र शिरसाट राहणार भीमनगर,
सोनू उर्फ सोन्या नागराज पवार राहणार संगमा चौक, वाहन चालक सुनील महारू पाटील राहणार नकाने या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात वाहन चालकाचा काहीही संबंध नाही. त्याच वाहनात ठेवलेल्या ड्रममध्ये काय आहे याबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आले होते, परंतु त्याच्या वाहनात स्पिरिट आढळल्याने त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आहे. दारू तस्कर दिनू डॉन पुन्हा सक्रिय झाला असल्याचे यावरून समोर येत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शरद पाटील, MS सय्यद, जमादार नाना आखाडे, हिरालाल बैरागी, हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील, मुख्तार मंसुरी, कबीरुद्दीन शेख, प्रल्हाद वाघ, योगेश चव्हाण, सतीश कोटावदे, रवींद्र गिरासे, राहुल पाटील, तुषार मोरे, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे यांनी केली. काल 15-20-19 रोजी आम्ही 12 फत्तर येथे नाकाबंदी करत असताना माननीय पोलीस अधीक्षक श्री विश्वास पांढरे सो यांनी मला फोनवरून कळवलं की शिरूर येथील दिनेश गायकवाड आणि भीमनगरमध्ये राहणारे धनराज शिरसाट आणि सोन्या पवार असे एका टेम्पोमध्ये दारू बनवण्याचे स्प्रिट घेऊन येत आहे. तर त्याची खात्री करून नाकाबंदी व्यवस्थित करून तुम्ही पुढील कारवाई करा वगैरे असे कळवल्यावरून आम्ही 12 फत्तर येथे नाकाबंदी करत होतो. नाकाबंदी दरम्यान आम्ही येणारे जाणारे टेम्पो चेक केले असता एक टेम्पो MH 18AA 5003 याच्यामध्ये आम्हाला संशयित ड्रम आढळले. त्याच्याबाबत आम्ही त्या ड्रायव्हरकडे चौकशी केली तर ड्रायव्हरने त्याचे नाव सुनील महारू पाटील असं सांगितलं. त्याने सांगितलं की साखरे रोडला त्याला धनराज शिरसाट आणि सोन्या पवार हे दोघं भेटले. ते त्याला त्यांनी 4 कूलर विकत घेतले आणि 4 कूलर त्याच्या टेम्पोमध्ये टाकून 1100 रुपये भाडं ठरवून शिरूरला घेऊन गेले होते. ते कूलर तिथे उतरवल्यानंतर त्या टेम्पोमध्ये या तिघांनी म्हणजे दिनेश गायकवाड, धनराज शिरसाट आणि सोन्या पवार यांनी 2 ड्रम त्याच्या गाडीत टाकले आणि धनराज शिरसाट यांनी सांगितलं की आमच्या स्कूटरच्या मागे तुझी गाडी येऊ दे. त्याप्रमाणे तो शिरूरहून त्याचे ड्रम घेऊन आलेला आहे. त्यात आम्ही खात्री केला असता त्यात दारू बनवायचे स्प्रिट मिळून आले. ते आम्ही पंचनामा सविस्तर पंचनामा करून ताब्यात घेतलेलं आहे. बातमीप्रमाणे लागले तर आम्ही शिरूर येथे जाऊन दिनेश गायकवाड ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की ते जे स्पिरिट आहे मी ते धनराज शिरसाट आणि सोन्या पवार यांना विकलेले होते आणि या टेम्पोमध्ये ते टाकलेले होते वगैरे सांगितल्याने आम्ही पूर्ण कारवाई करून पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. त्याची अधिक चौकशी चालू आहे. सदरचे बातमी माननीय पोलीस अधीक्षक सो यांना मिळालेली होती. त्यांनी दिलेल्या बातमीप्रमाणे शहर पोलीस स्टेशनच्या आम्ही सगळे मिळून सगळ्यांनी योग्य ती कारवाई केलेली आहे. सुमारे 4000 लिटर स्प्रिट आहे. त्याची किंमत आहे ड्रम सहज 42,000 रुपये आणि 1 लाख रुपयाची ती गाडी जप्त केलेली आहे. धुळे तालुक्यातील सौंदाणे येथे प्लॉटच्या व्यवहाराच्या कारणावरून 2 गटात हाणामारी होऊन दुचाकीसह घराच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरून मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील सौंदाणे येथे प्लॉटच्या व्यवहाराच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी नोंदवण्यात आल्या आहेत. विजय वसंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्लॉटच्या वादातून योगेश पाटील, एकनाथ पाटील, हेमंत पाटील, सतीश पाटील यांनी विजय पाटील व त्यांच्या जावयाला मारहाण केली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या विलेस बारकू पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. तर योगेश हिरालाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विलास बारकू पाटील, विशाल पाटील, गोपाल पाटील, नितीन पाटील यांनी प्लॉटच्या वादातून योगेश पाटीलला मारहाण केली. भांडण सोडविणारे योगेशचे सासू-सासरे व चालकाला मारहाण करून त्यांच्या दुचाकीचे व घराच्या काचा फोडून नुकसान केले. याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांच्या तक्रारीवरून परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल झाले असून अधिक तपास पोलीस नाईक TJ जाधव हे करीत आहेत. प्लॉटचे ह्याच्यातून आमचं काही किस्सा चालतं म्हणजे आमच्या नावाने आम्ही प्लॉट केले. त्यांना असं वाटलं की यांनी आमच्याकडून जबरदस्ती प्लॉट घेतले. त्यांनी आले, त्यांनी आम्हाला विचारलं नाही काही नाही. त्यांनी डायरेक्ट मारहाण चालू केली. तर आम्ही राहतो त्या घरी. माझ्या दिराला मारलं त्यांनी विचारलं नाही काही. मारणार विराट चेअरमन
विशाल विजय, नितीन विलास, गोपाल विजय आणि प्रणित राजू पाटील यांनी सगळ्यांनी माझ्या अन्याय केला. सतीश एकनाथ पाटील आणि ज्योती सतीश पाटील यांना दोघांना मारलेले, तिच्या पोटावर लात मारलेली आहे आणि ही घटना 9 वाजता झालेली आहे. ही 9 वाजता घटना झाली ना, आम्हाला माहिती नसतं. आम्हाला एक कॉल आला, आम्ही तिकडनं पळत आलो. त्यापर्यंत आम्ही इथं येतपर्यंत त्यांना मारलं गेलं. तर लगेच येताच त्यांनी अजून आम्हाला सुद्धा ओढलं, माझा सुद्धा हात ओढला त्यांनी. मारहाण केली, गाडी फेकली आणि त्यांना आम्ही दवाखान्यात सिव्हिलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. आणि 9 वाजता खिडकी दरवाजा यांना सुद्धा लाथा मारून खिडकी तोडलेली आणि माझ्या नंदूभाऊला सुद्धा गाडीमधून हुडून मारलेलं आहे आणि ही गाडी सुद्धा त्यांनी उचलून फेक आपटलेली. धुळे तालुक्यातील निकुंबे येथे बिबट्याने धुमाकूळ घातला असून शुक्रवारी रात्री चंद्रकांत पाटील यांच्या शेतात एक वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुळे तालुक्यातील निकुंबे येथे बिबट्याने गेल्या 10 ते 15 दिवसापासून धुमाकूळ घातला असून शुक्रवारी रात्री 2 वासरू फस्त केले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री निकुंबे येथील शेतकरी चंद्रकांत भिका पाटील यांच्या शेतात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याचा फडशा पाडला. परिसरात गेल्या 10 ते 15 दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून शेतकरी वर्ग व शेतमजूर दिवसाही शेतांमध्ये कामासाठी जाण्यास घाबरत आहेत. ग्रामीण भागात रात्री कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात येतो, परंतु जर रात्री पाणी भरण्यास गेलेल्या शेतकरी अथवा शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने त्वरित बिबट्यास जेरबंद करून उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कुंभे गावामध्ये 8-10 दिवसापासून बिबट्याने मोठ्या प्रमाणात थैमान घातलेलं आहे. आमचे सर्व शेतकरी ते पाहून पूर्ण हैराण झालेले आहेत. रात्रीच्या वेळेस 12 वाजता लाईट येते आणि त्यावेळेस आमचे शेतकरी पाणी देण्यासाठी शेतावर येतात. तो शेतावर येत असताना तो बिबट्या 8-10 दिवसापासून 4-5 जनावर त्यांनी गाई व ढोरं हे खाल्लेले आहेत. रात्री देखील कांतीलाल भिका पाटील या शेतकऱ्याच्या शेतावर प्रत्यक्ष आम्ही पाहिलं आणि तेव्हा सर्व 10-15 शेतकरी त्या ठिकाणी गाडी घेऊन आलो व बघितलं तर ते समोर खात होतं आणि ही घटना एकदम भयानक आहे. आज तो जनावरांना आक्रमण करत आहे, पण उद्या उठून माणसाचा देखील जीव घेऊ शकतो. या भीतीने आमचे शेतकरी दिवसाही आणि रात्री शेतात येत नाही. उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने पाणी थोडंच आहे, तरी देखील शेतकऱ्यांना इथली बिकट परिस्थिती आहे. वीज महामंडळांना आमची विनंती आहे की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी फक्त दिवसा लाईट द्यावी, रात्रीच्या वेळेस लाईट द्यावी नाही. आणि जे वन खाते आहेत यांनी तात्काळ त्याच्यावर मोठी कारवाई करावी व त्याला पकडावं. जर त्याला पकडलं नाही तर आमच्या शेतकऱ्यावर मोठं संकट निर्माण होईल. कारण उन्हाळ्यात दिवस असल्या कारणाने शेतकरी पहिलाच हैराण झालेला आहे आणि या भीतीपोटी शेतकरी घराच्या बाहेर देखील येत नाही. कुठलेही मजूर कामाला येत नाहीत, पाणी द्यायला देखील कोणीही शेतात येत नाही. तर मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. त्याच्यामुळे वन खात्याला आमची विनंती आहे तात्काळ 1-2 दिवसातच त्याला पकडावं. अशासाठी त्यांनी कारवाई करावी की त्यांचं जे पथक असेल ते पथक या ठिकाणी प्रॉपर नेमावं व या ठिकाणी त्यांनी स्थानिक करावं अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करू एक शेतकरी या नात्याने. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील वडजे रोडवरील स्लॉटर हाऊस जवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले असून परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपामार्फत उपाययोजना होत नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील वडजे रोडवरील स्लॉटर हाऊस जवळ घाणीचे साम्राज्य तयार झाले असून परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपामार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील वडजे रोडवरील स्लॉटर हाऊस जवळचा परिसर मुस्लिम बहुल लोकवस्तीचा भाग आहे. स्लॉटर हाऊस जवळ अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे ढीग पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांना ये-जा करणेही जिकिरीचे झाले आहे. मनपाचे कर्मचारी स्वच्छतेसाठी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्याच स्लॉटर हाऊस जवळ जनावरांच्या मांसाचे तुकडेही फेकले जात असल्यामुळे त्या ठिकाणी भटकी कुत्रे यांचे प्रमाण वाढले आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या नाल्यामध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असल्याने नागरिकांना जाण्या येण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी मनपा प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवकांना तक्रारी करूनही स्वच्छता व उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. धुळे शहरात स्वच्छता अभियान वेळोवेळी राबविण्यात येत आहे, परंतु ज्या ठिकाणी स्वच्छता अभियानाची गरज आहे अशा भागाकडेच मनपा दुर्लक्ष करीत आहे. फक्त फोटो सेशन पुरते स्वच्छता अभियान धुळे शहरात राबवण्यात येत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. तरी मनपा प्रशासनाने शहरात सर्वे करून
ज्या भागात खरोखरच घाणीचे साम्राज्य आहे त्यास प्रथम प्राधान्य देऊन स्वच्छता करावी व त्या भागात नियमित स्वच्छता कर्मचारी पाठवून घाणीचे साम्राज्य तयार होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ये वार्ड नंबर 12 है, वड़जे रोड पे लग के सलाटर हाउस, यहाँ पे ओपन प्लेस है और नाला है। यहाँ पर जो है बहुत बड़ी बस्ती है, स्कूल है, मस्जिद है, मदरसा है। यहाँ पे बच्चों को आने जाने के लिए ना हमेशा तकलीफ होती है। यहाँ पे स्थानिक जो नगर सेवक है ये लोग भी ध्यान नहीं देती है। इससे पहले भी हमने नगर पालिका में जाके 2-3 मरतबा निवेदन दिया है, उसकी ओसी वगैरह सब हमारे पास में है, लेकिन काम नहीं होता है। और काम होता है तो बस वो कचरे को निकालते और साइड में रख देते, कचरा वापस वहीं पे फैल जाता है, जिससे बहुत सारी यहाँ पे बीमारियाँ फैली है। यहाँ पे पित्ती चक्कर, डेंगू से 1 साल पहले एक बच्चे की मौत भी हुई है, लेकिन यहाँ पे प्रशासन कुछ ध्यान नहीं देती है। और हमारी मांगनी ऐसी है प्रशासन से, यहाँ पे पूरी साफ सफाई पूरी ये धुलिया शहर में जो चालू है मुहिम स्वच्छता अभियान, तो उसके तहत यहाँ पे पूरी अच्छे से साफ सफाई कराई जाए। और यहाँ पे कुत्ते बहुत सारे हैं, यहाँ पे रोजाना एक आदमी को कुत्ता काटता है। स्थानिक नगर सेवक को नगर पालिका में जाके बोलते हैं, लेकिन कुछ सुनवाई नहीं होती है। वो कानून कायदे दिखाते हैं और लेकिन इंसान की जान चल जाती है, लेकिन वो कुत्ते पे कार्रवाई नहीं करते। विश्वस्त संस्थांसाठी आयकर व हिशोब तपासणी याबाबतच्या कार्यशाळेचे धुळे शहरातील जेल रोडवरील IMA हॉल येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागपूर येथील CA प्रणव ओष्टीकर यांनी मार्गदर्शन केले। विश्वस्त संस्थांसाठी आयकर व हिशोब तपासणी कार्यशाळेचे धुळे शहरातील जेल रोडवरील IMA हॉल येथे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यशाळेत नागपूर येथील CA प्रणव ओष्टीकर यांनी आयकर कायद्यातील तरतुदी तसेच GST व नुकत्याच जाहीर झालेल्या ठेवींविषयी कायदा यावर मार्गदर्शन केले। त्याचप्रमाणे धुळे येथील CA श्रीराम देशपांडे यांनी विश्वस्त संस्थांचे ऑडिट याबाबत मार्गदर्शन केले। CA निलेश अग्रवाल यांनी मेळाव्याबाबत माहिती दिली। या प्रसंगी राजाराम कुलकर्णी, अविनाश धुंडियाल, निलेश के अग्रवाल, रचेंद्र मुंदडा यांच्यासह व्यापारी तसेच संस्थांचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण विश्वस्त संस्थांसाठी आयकर आणि हिशोब तपासणी या विषयावर एक कार्यशाळा, ज्याला आपण सेमिनार म्हणतो, आयोजित केलेला आहे। धुळे शहरात विविध प्रकारचे ट्रस्ट आहेत। त्या ट्रस्टला आता सध्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस येण्याची सुरुवात झालेली आहे आणि ते संभ्रमात आहेत की अशा नोटीस आल्यावर त्याला काय उत्तर द्यावे। यामुळे अशा ट्रस्टसाठी काहीतरी सामाजिक काम आपलं व्हावं म्हणून धुळे CA शाखेमार्फत त्यांना माहिती देण्यासाठी ट्रस्टचा आयकर आणि त्यांची हिशेब तपासणी या विषयावर नागपूर येथील CA श्री प्रणव ओष्टीकर व धुळे येथील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट CA श्रीराम देशपांडे हे आज आपल्या चार्टर्ड अकाउंटंट, ट्रस्टीज व अकाउंटंट्स या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे। याचा हेतू एकच की सगळ्यांना याचं ज्ञान व्हावं आणि त्यांच्या प्रसारामुळे त्यांच्या कामात सुसूत्रता यावी आणि त्यांना आपल्या आयकराशी रिलेटेड जे काही क्युरीज असतील ते या लोकांकडून, या वक्त्यांकडून सॉल्व्ह करता यावे, असा आजच्या कार्यक्रमाचा उद्देश। दोंडाईच्या शहरात चोरी घरफोड्या करणाऱ्या टोळीस अटक करण्यात दोंडाईच्या पोलिसांना यश आले असून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 61,925 रुपये किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत। टोळीतील तिसरा आरोपी फरार आहे। दोंडाईच्या पोलिसांना शहरात चोरी घरफोडी करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात यश आले असून दोघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 61,925 रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहे। टोळीतील तिसरा संशयित फरार आहे। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 मार्च रोजी रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर गिरासे यांचे दोंडाईच्या शहरातील बस स्टँडजवळ असलेल्या तखतमल कॉम्प्लेक्समधील गुरुकृपा नावाचे मोबाईल दुकानाचे लोखंडी शटर टॉमीच्या सहाय्याने उचकवून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 1,34,557 रुपये किमतीचे विविध कंपनीचे मोबाईल हँडसेट चोरून नेले होते। याबाबत दोंडाईच्या पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून शहरातील टेक बिलाटी येथे राहणारे साजन हिरुबिल, पवन विश्वनाथ सोनवणे यांना ताब्यात घेऊन पोलीस हिसका दाखवताच त्यांनी चोरलेले मोबाईल पवन विश्वनाथ सोनवणे यांच्या घरातून काढून दिले। सदर जप्त केलेल्या मोबाईलची किंमत 61,925 रुपये आहे। टोळीतील तिसरा संशयित मने उर्फ मनीष कायसिंग भिल फरार आहे। सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र माई, हर्षा जाधव, संदीप कदम, मुकेश अहिरे, तारकेश चंदात्रे, विनोद पाटील, संजय चव्हाण, योगेश पाटील, संजय जाधव, राकेश सूर्यवंशी, गौतम दीपक, अश्विनी कुमावत, वर्षा गोपाळ आदींनी केली। अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हर्षा जाधव या करीत आहेत। प्रवेश करून सुमारे 1,34,557 रुपये किमतीचे मोबाईल चोरून नेले होते। त्यातून मग आपण गुन्हा रजिस्टर 45
2019 भादवी कलम 457, 380, 427 प्रमाणे आपण अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुप्त बातमीदारामध्ये आपले जे पोस्टचे कर्मचारी असतील, राजेंद्र माळी जे आपले PSI आहेत, नवीन हजर झालेले आपल्या महिला PSI आशा जाधव यांच्या टीमने चांगल्या प्रकारे काम करू आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून त्याच्यातले चोर शोधून काढले. त्यात साजन गिरू भिल, पवन विश्वनाथ सोनवणे आणि मन्या उर्फ मनीष कायसिंग भिल हा सध्या फरार आहे. त्यांना ताब्यात घेऊन आपण पोलीस स्टेशनला त्यांच्याकडे चौकशी केली. मोबाईल चोरल्याचं कबूल केलं आणि त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकव्हर केलेला आहे. पुढची कारवाई चालू आहे आणि पुढचा तपास आपल्या PSI आशा जाधव या करते. पुन्हा पाहूयाच्या ठळक घडामोडी. चाळीसगाव रोडवरील जामचामाळा भागात असलेल्या अलेरा हायस्कूल समोरील सरफराज किराणा दुकान चोरट्यांनी फोडले. रोकडसह हजारोंचा माल लंपास. शहर पोलिसांच्या पथकाच्या कारवाईत छोटा हत्ती वाहनातून नेण्यात येणारे 400 लिटर स्पिरिट जप्त. सौंदाणे येथे प्लॉटच्या व्यवहाराच्या कारणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी, दुचाकीसह घरांच्या काचा फोडल्या. निकुंभे येथे बिबट्याचा धुमाकूळ, वासरूचा पाडला फडशा. प्रभाग क्रमांक 12 मधील वडजाई रोडवरील स्लॉटर हाऊस जवळ मनपाच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. आणि IMA हॉल येथे विश्वस्त संस्थांसाठी आयकर व हिशोब तपासणीबाबतची कार्यशाळा संपन्न. दोंडाईच्या शहरात चोरी, घरफोड्या करणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.